Disclaimer. This video is made only for education and information purpose. I am not a SEBI registered investment advisor. Market Month on Marathi YouTube channel does not provide any buy or sell recommendation. Stock market investments are subject to market risks. Please consult your financial advisor or do your own research before investing. नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचं सेशन आपण प्लॅन केलेलं आहे उद्याच्या लेवलसाठी, जे 24 तारखेचं निफ्टीचं प्रेडिक्शन राहणार आहे. तर त्या लेवल्स आहेत, आपण त्याच डिस्कस करणार आहोत. डिस्कस करायच्या आधी डिस्क्लेमर देऊन देतो, आपण हे व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठीच बनवतो. यामध्ये कुठली बाईंग आणि सेलिंग रिकमेंड आपण करत नाही. ठीक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजचं जर तुम्ही सेशन बघितलं तर आजचं सेशन, आजची एक्सपायरी पूर्ण साईडवेज गेलेली आहे. ठीक आहे. साधारण 2 वाजेच्या नंतर तुम्हाला एकदम लिटल बिट जो मूव्ह होता तो तुम्हाला इथं बघायला मिळालेला आहे. पण त्यानंतर मार्केट पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण साईडवेजच होतं. फर्स्ट हाफमध्ये मार्केटने एक चांगली डाऊनसाईड मूव्हमेंट दिली. नंतरच्या हाफमध्ये म्हणजे सेकंड हाफमध्ये म्हणताच येणार नाही, मॉर्निंगमध्येच मार्केटने एकदा डाऊनसाईड मूव्ह दिली, साधारण 80-85 पॉईंटची. त्याच्यानंतर परत एकदा मार्केट रिव्हर्स झालं 70-75 पॉईंट. त्यानंतर मार्केट टोटली साईडवेज होतं. ठीक आहे. आता आपण आजच्या लेवलचं काही ड्रॉ करणार नाही, कारण त्या मी काढलेल्या आहेत मागच्या, तुम्ही यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर आजच्या जर लेवलचा उद्याच्या लेवलचा जर आपण प्लॅन केला तर तुम्हाला एक गोष्ट इथं कळेल. ठीक आहे. आपण ती बघू. जर तुम्ही वन डे टाइम फ्रेमला आला तर वन डे टाइम फ्रेमला इथे एक ट्रेंड लाईन बघायला मिळत होती. ठीक आहे. तर ती ट्रेंड लाईन जर आपण ड्रॉ केली तर ती ट्रेंड लाईन अशी ड्रॉ होते मित्रांनो. ठीक आहे. एकदा आपण ती ट्रेंड लाईन तुम्हाला दाखवून देऊ. ठीक आहे. ही ट्रेंड लाईन इथे ड्रॉ होत होती वन डेच्या टाइम फ्रेमवर. कशी होत होती? इथून मार्केट रिव्हर्स झालं, वरती गेलं, बाउन्स बॅक झालं, इथून परत एकदा बाउन्स बॅक झालं, मार्केट परत इथं आलं, इथून परत एकदा चांगली रॅली मिळाली. मार्केटमध्ये परत एकदा ह्या ट्रेंड लाईन पाशी मार्केट आलं, परत वरती गेलं, मार्केट इथं आलं, पण मार्केटने वरती जायचा ट्राय पण केला, पण एक डेला मार्केट इथं डायरेक्ट डाऊन साईडला ओपन झालं. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, मार्केट त्या ट्रेंड लाईनच्या खालीच होतं. ट्रेंड लाईनला ब्रेक आउट करण्यासाठी मार्केट जात होतं, पण इथून आपल्याला रिटेस्ट किंवा रिजेक्शन मिळालं आणि इथून मार्केट परत एकदा डाऊनफॉलला आलेलं. ठीक आहे. आता मार्केट रिजेक्ट होऊन परत एकदा वरती जाण्याचा प्रयत्न करतंय आणि परत आपल्या त्या ट्रेंड लाईनकडे यायला बघतंय. ठीक आहे. आता या ट्रेंड लाईन पाशी 250चा एकदम हर्डल रेजिस्टन्स आहे, जो जर मार्केटने ब्रेक केला तर मार्केट शक्यतो अपसाईड जाण्याचा प्रयत्न करू शकतं. ठीक आहे. आता जर आपण बघितलं तर तुम्ही इथं वन डेचं टाइम फ्रेम झालं. ठीक आहे. वन डेचं टाइम फ्रेम क्लिअर असेल तर लाईक करा, नसेल क्लिअर तर कमेंट करा नेमकं काय नाही क्लिअर झालं ते. ठीक आहे. आता तुम्ही आले वन अवरच्या टाइम फ्रेम. वन अवरच्या टाइम फ्रेमवर जर आलात तर वन अवर टाइम फ्रेमला तुम्ही एक गोष्ट बघणार इथे, तर आपल्याला आता हा एक जो आहे सपोर्ट, हा खूप इम्पॉर्टंट सपोर्ट राहणार आहे. ठीक आहे. ही ट्रेंड लाईन आपण काढून घेऊ. आता इथं क्लिअर पिक्चर सांगतो तुम्हाला. जर इन केस मार्केट ह्या लेवलला उद्याच्या दिवशी टेस्ट करून खालच्या साईडला ब्रेकआउट करत असेल, ठीक आहे, तर आपल्याला डाऊन साईडचा मूव्ह बघायला मिळू शकतो आपल्या ह्या लेवलपर्यंत. ठीक आहे. ह्या लेवलपर्यंत का? कारण तुमचा इथं एक आहे जो गॅप आहे तो अजून पेंडिंग आहे. ठीक आहे. जर इन केस हा पण सपोर्ट जर ब्रेक होत असेल तर मार्केट कदाचित हा सपोर्ट घेण्यासाठी येऊ शकतं. ठीक आहे. पण आत्ताच्या कंडिशनला तरी मार्केट ह्या सपोर्टला ब्रेक करेल असं वाटत नाही, कारण बुलिशनेस आता मार्केटमध्ये दिसतोय. ठीक आहे. जर तुम्ही बघितलं, जेव्हा मार्केट इथं उद्या फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप डाऊन पण ओपन झाला ना, तरी आपल्याला एक जो मायनर सपोर्ट राहणार आहे आपला. ठीक आहे. चला ठीक आहे, आपण एकदा 15 मिनिटचा टाइम फ्रेम पण बघून घेऊ. 15 मिनिट टाइम फ्रेमला जर तुम्ही आलात, 15 मिनिट टाइम फ्रेमला जो जो तुम्हाला एक सपोर्ट राहणार आहे, तो सपोर्ट जर तुम्ही बघितलं तर हा एक जो सपोर्ट आहे तो आपल्यासाठी इम्पॉर्टंट सपोर्ट राहणार आहे. ठीक आहे. जर मार्केट उद्या फ्लॅट ओपन होऊन जर मार्केट खाली येत असेल, ठीक आहे, आणि खालून समजा इथं ह्या ठिकाणी जर मार्केट प्राइस ॲक्शन बनवून जर खालच्या साईडने येत असेल तर आपण ह्या लेवलपर्यंत आपण पुट साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. ठीक आहे. पण जर इन केस थोडं वेट अँड वॉच जर करणार तर इथं रिटेस्टचा वेट करा. ठीक आहे. रिटेस्टचा वेट करा. रिटेस्ट करून जर मार्केट खाली जाण्याचा प्रयत्न करेल तर आपण खालची मूव्ह कॅप्चर करू शकतो. ठीक आहे. आता अपसाईडचा प्लॅन करून घेऊ. अपसाईडचा प्लॅन असा राहणार आहे मित्रांनो, जोपर्यंत आता मार्केट ही लेवल काढत नाही. ठीक आहे. म्हणजे साधारण इथं एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे जो OI नुसार पण आहे आणि एक सायकोलॉजिकल लेवल पण आहे की 26,200. 26,200 ची लेवल जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत मार्केट आता वरच्या साईडला जाणार नाही. ठीक आहे. 26,200 ची लेवल जर समजा तुम्ही बघितलं, 26,200 ज्या दिवशी ब्रेक होईल किंवा उद्याच्या दिवशी जर टेस्ट होईल, ब्रेक होईल, तर मार्केटला आपल्याला 25,250 आपल्याला हा जो रेजिस्टन्स आहे तो आपल्याला टेस्ट करताना मार्केट दिसू शकतं उद्याच्या सेशनमध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही अजून एक इथे ट्रेंड लाईन जर ड्रॉ केली तर तुम्हाला इथे एक गोष्ट दिसेल. जर इन केस मार्केट उद्या फ्लॅट ओपन झालं, ठीक आहे, आपण ट्रेंड लाईन अशी पण ड्रॉ केली तरी चालते किंवा अशी पण ड्रॉ केली तरी चालणार आहे. ठीक आहे. जर उद्या मार्केट फ्लॅट ओपन झालं, फ्लॅट ओपन होऊन मार्केट इथंच जर टाइम स्पेंड करत असेल आणि ब्रेकआउट करत असेल एका बुलिश कॅन्डलने, तर आपण वरच्या साईडला प्लॅन करणार. जर इन केस मार्केट इथंच टाइमपास करत जर मार्केट खालच्या साईडने असेल, रिटेस्ट करत असेल, तर आपल्याला ही लेवल बघायला मिळू शकते. ठीक आहे. पण या ट्रेंड लाईनवर मार्केट कदाचित उद्या सपोर्ट घेऊ शकतं. जर डाऊन साईडला पूर्ण
डायरेक्ट गॅप डाऊन ओपनिंग झाली तर मार्केटला एकदा बघा, वेट करा. मार्केट जर रिटेस्ट करून जर खाली येत असेल तर इथपर्यंत आपलं फर्स्ट टार्गेट राहणार आहे. इथून मग मार्केट खालच्या साईडला सेल साईडला जाऊ शकतं. ठीक आहे. हा आपला 15 मिनिट टाईम फ्रेमला 15 मिनिटचा ॲनालिसिस. ठीक आहे. तर तुम्ही इथं बघू पण शकता. इथं तुम्हाला एक पॅटर्न दिसतोय. तो पॅटर्न तुम्ही मला नक्की सांगा. ठीक आहे. नेमकं पॅटर्नचं नाव काय आहे, काय नाही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार. ठीक. आता इथं जर तुम्ही बघितलं तर ह्या पॅटर्नचा जर समजा आपण जर ही लेवल घेतली तर मार्केट साधारण ह्यापासून, ठीक आहे, म्हणजे ऑल टाईम हायकडे मार्केट जाऊ शकतं. ठीक. या लेवल जर ही लेवल जर क्रॉस केली, राईट, म्हणजे ही लेवल जर 26-200 लेवल जर क्रॉस केली तर मार्केट वरच्या साईडला जाऊ शकतं. ठीक आहे. हे आपलं निफ्टीचं सिंपल ॲनालिसिस होतं. तर तुम्ही एकदा बघू शकता. इथं सुद्धा एक तुमचा रेजिस्टन्स आहे जो खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. ठीक आहे. आज सुद्धा बघा मित्रांनो, मार्केट कसं झालं, आपल्या त्या रेजिस्टन्सकडे ओपन झालं. ठीक आहे. मार्केट रेजिस्टन्सकडे ओपन झालं, खाली आलं. मी एक शॉर्ट्स पण अपलोड केलेला होता. जर ह्या लेवलपासून जर मार्केट 5 मिनिट टाईम फ्रेमला जर बुलिश कॅन्डल बनवत असेल तर आपण इथंपर्यंत टार्गेट घेऊ शकतो. ठीक आहे. इथं मी 39 स्पॉटच्या चार्टवर 39 पॉईंट्स कॅप्चर केले, म्हणजे साधारण मला 1200 ते 1500चा आज प्रॉफिट झालेला होता. ठीक आहे. तर मी लवकर एक्झिट झालेलो होतो. या लेवलपासूनच एक्झिट झालेलो होतो. माझं टार्गेट होतं, पण इथं बरं झालं मी लवकर एक्झिट झालो, कारण नंतर मार्केट पूर्ण साईडवेज होतं. प्रीमियम डिके होऊन गेलं असतं. ठीक आहे. हे आपलं निफ्टीचं उद्यासाठी प्रिडिक्शन, जे सिंपल प्रिडिक्शन राहणार आहे. जर मार्केट याला ब्रेक करेल, खाली येईल, तर मार्केट वर साईडला जाण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. उद्याच्या दिवशी ही लेवल जर टेस्ट जर झाली ना तर बरं राहील आपल्यासाठी. ठीक आहे. ही लेवल जर वेल अँड गुड राहणार आहे. ही लेवल पण टेस्ट होऊन गेली तर बरं मार्केटला फ्युएल भेटून जाईल वरच्या साईडला जाण्यासाठी. ठीक आहे. इथं तुमचे स्टॉप लॉस आहेत. ते स्टॉप लॉस निघतील. मार्केट इथपर्यंत येईल. इथून मग मार्केट परत एकदा बाउन्स बॅक होण्याचा चान्सेस राहू शकतात. ठीक आहे. कदाचित गिफ्ट निफ्टीवर आहे. गिफ्ट निफ्टीवर बघू. गिफ्ट निफ्टीवर नेमकं कसं काय होईल. गिफ्ट निफ्टी जर पॉझिटिव्ह राहील तर उद्या मार्केट डायरेक्ट गॅप अपच ओपन होईल किंवा डायरेक्ट या लेवल पण बघायला मिळू शकतं. तर हे आपलं निफ्टीचं सिंपल प्रेडिक्शन होतं मित्रांनो उद्यासाठी. तर मित्रांनो, आपण शॉर्ट्समधून सुद्धा जे आपल्याला ज्या गोष्टी एक्सप्लेन करता येतील त्या आपण शॉर्ट्समधून देखील एक्सप्लेन करणार आहोत. ठीक आहे. तर नक्कीच ॲनालिसिस आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा, कमेंट देखील करा, की नेमकं तुम्हाला कुठल्या साईडला कसे ट्रेड घ्यायचे, काय ट्रेड घ्यायचे, जी गोष्ट कन्सेप्ट कळत नसेल, जी बेसिक जी कन्सेप्ट असेल ती सुद्धा कळत नसेल, नक्की कमेंट आउट करा. मी ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे.